यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया. आता यामध्ये आपल्याला सगळे मसाले घालायचे. जिरेपूड घालू अर्धा चमचा, त्यानंतर गरम मसाला घालून घेऊ अर्धा चमचा, त्यानंतर लाल तिखट. अगं बाबो, हो झणझणीत पाहिजे ना, हो हो, त्यामुळे एवढा. आणि आता घरचा मसाला घालून घेऊया. तुम्ही केलंय म्हणल्यावर ऑलरेडी त्याची हो. चव झणझणीत आहेच हो. आहे. त्यात तिखट त्यात आपण काय विकी शेट? 1.5 चमचा घालूया धना पावडर धने पावडर आणि हळद आणि थोडंसं मीठ. आपण वांग्यांना थोडंसं लावणार आहोत, त्यामुळे यामध्ये थोडंसं बेतानं घालायचं. आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेऊया. बर, आता काय एकजीव करायचं झालंय, ताई? तर आपण वांगी घेऊया. हा त्याच्यामध्ये भरायचंय ना. हो, बर. वांग्यांना थोडंसं मीठ लावून घेऊया आपण. हे मीठ का बरं लावायचं? मग आपण मसाल्यात फक्त मीठ टाकणार ना, मग वांग आळणी नको लागायला भाजीतलं, बरं त्याच्यामुळे त्याला पण थोडंसं लावून घ्यायचं. बर, ठीक आहे. आणि मग हा मसाला असा भरायचा त्याच्यात. वांग नाराज नको व्हायला. हो. आता काय करूया? आता कढई ठेवूया. चला गॅस लावून घ्यायचं ना. हम्म. बघा तेल किती लागणार आहे. टाका थोडं. हो बस. बास, तेल गरम झालंय. काय घालू याच्यात? आता आपण यामध्ये जिरे मोहरी टाकून घेऊया. हा, आता कढीपत्ता घालून घेऊया. आता यामध्ये आपण वांगी सोडून घेऊया. थोडीशी परतून आपण झाकण ठेवून घेऊया. जरा वांगे शिजतील छान हो. वाफेवरती. बरं, तुम्ही आज आता सणावाराच्या निमित्ताने इथे आलेले आहात, जोडीने आलेले आहात, जेजुरीहून आलेले आहात. एक एक उखाणा घ्या दोघही, वांग्यांना छान वाफ येईपर्यंत. मी मनानेच करेल एक उखाणा. हो करा ना, आता आपल्या ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने. हो, खूपच स्मिताताई फास्ट आणि स्मार्ट आहेत. जेजुरी माझा आजोळ, हा, हडपसर मध्ये गेलं बालपण. बरं. विकी रावांसोबत आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमात करते मी वांग्याचं कालवण. जुळलं? जुळलं का नाही जुळलं? बालपण कालवण जुळतंय ना, चांगलं. जुळून घ्या. खूपच छान, खूपच छान. वा वा, बालपणाच्या जवळ जाणार आहे अगदी कालवण. गेलं ना थोडस जवळ, खूप गेलं, इतकं गेलं की बालपण अगदी ताजं ताजं झालं, कालवणासारखं. कालवणासारखं. आता तुम्ही विकी शेठ. आयरी खाली पायरी, पायरी खाली भुंगा, आयरी खाली पायरी, पायरी खाली भुंगा, स्मिताचं नाव घेतो टांगटिंग टिंगा. हे जुळलंय का? अजिबात नाही. भुंगा कुठे टिंगा कुठे, अजिबात नाही जुळलं काही. बालपण आणि कालवणापेक्षा तरी बरं आहे. किमान त्याच्यामध्ये अनुस्वार तरी आहे, भोंग्यालाही आणि टिंग्यालाही. छान छान. वांगी बघून घेऊया. वांगी परतली गेलीत. हा, आपण आता राहिलेलं वाटण टाकून घेऊया यामध्ये. मस्त खमंग भाजी बर काही, एक नंबर. तोंडाला पाणी सुटले आत्ताच. हे पण परतून घेऊया आपण. मीठ घालायची गरज नाही ना अजून? आता नाही नाही, आता नाही मीठ घालायचं. पाणी हा, पाणी टाकू आपण थोडस. पुरे का? आता झाकण ठेवूया त्यावर. बर. आता ह्याला छान वाफ आली, उकळी पण आलेली आहे. जरा चेक करूया का? हो, करू. मस्त. स्मिता मॅडम, अस्सल गावरान म्हणजे काढून घेऊ. हो. आता यावर तुपाची धार सोडून घेऊ. वा वा वा, छान. जरा चवीमध्ये जरा एक रिचनेस येईल, हो की नाही? फारच छान. आणि कोथिंबीर टाकून घेऊ.
वा 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 वा, परिपूर्ण झालेला आहे पदार्थ. अप्रतिम, धन्यवाद. तुम्ही दोघांनी आमच्यासाठी हा पदार्थ केलात, आम्हाला आनंद झाला. खवय्यांनो, वारीच्या दिवसामध्ये प्रत्येक वारकरी चालतो, पाय थकतात, कष्ट पडतात, पण तरीही ओढ असते विठ्ठलाची. मग अशा वेळेला असा एखादा खमंग पदार्थ केला तर जरा तरतरी येते, आणि म्हणून असा पदार्थ तुम्ही करून बघा. लिहून घ्या साहित्य आणि कृती. वांग्याचं कालवण, 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: चिरलेली वांगी 5 ते 7, सुकं खोबरं 1 वाटी, शेंगदाण्याचं कूट 1 वाटी, आलं 2 इंच, घरगुती तिखट मसाला 1.5 चमचा, कोथिंबीर आवडीनुसार, तूप आवडीनुसार, कढीपत्ता 7 ते 8 पानं, धणे 2 चमचे, जिरे 1 चमचा, पांढरे तीळ 2 चमचे, मोहरी 1 चमचा, धणेपूड अर्धा चमचा, जिरेपूड अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, लाल तिखट अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा, मीठ चवीनुसार. कृती: प्रथम वांगी चिरून मिठाच्या पाण्यात ठेवावीत. एका कढईत तेल घाला, त्यात सुकं खोबरं घालून भाजून घ्या. आता त्यात धणे आणि पांढरे तीळ घालून भाजून घ्या. भाजलेल्या मिश्रणात आलं आणि कोथिंबीर घालून मिश्रण वाटून त्याचं वाटण तयार करून घ्या. आता तयार केलेल्या वाटणात शेंगदाण्याचं कूट, जिरेपूड, गरम मसाला, लाल तिखट, घरगुती तिखट मसाला, धणेपूड, हळद, मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या. आता चिरलेल्या वांग्यांना थोडं मीठ लावून त्यात तयार केलेलं मिश्रण भरून घ्या. आता कढईत तेल घाला, त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि भरलेली वांगी घालून परतून घ्या आणि झाकण लावून शिजवून घ्या. आता त्यात उरलेलं मिश्रण घाला आणि थोडं पाणी घालून एकजीव शिजवून घ्या. शेवटी तूप आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा. वांग्याचं कालवण तयार. चला विकी शेठ, आपल्या सौभाग्यवतींनी केलेली भरली वांगी आपल्याला खायची आहेत. खरं तर वांग्याचं कालवण घ्या, पहिला घास घ्या. घ्या 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 घ्या. तुम्ही घ्या. बरं ठीक आहे, आम्ही घेतो. मी म्हणायची वाटच बघत नाही, मला भूक लागलेलीच असते. स्मिताताई तुम्ही पण घ्या. हा हो, घेणार ना मी. वा, घ्या, देवाचं नाव घ्या आणि सुरू करा. वा, ब्रह्मानंदी लागली टाळी. अप्रतिम. अजून काय पाहिजे या देहाला. धन्यवाद, तुम्ही एवढा छान पदार्थ आमच्यासाठी केला. स्मिताताई, आज तुम्ही इथे आलात, आम्हाला आनंद वाटला. जेजुरीहून आलात, आमच्यासाठी एवढे छान पदार्थ घेऊन आलात, आम्हाला खूप बरं वाटलं. तुम्हाला बरं वाटलं का? हो, खूपच छान. वा, आता आमची आठवण ठेवा. हो, आणि नक्की. गेलात की खंडेरायांना आमचा नमस्कार सांगा. नक्कीच नक्कीच. तुम्हाला झी मराठीकडनं एक छानशी भेटवस्तू. धन्यवाद आणि नमस्कार, खूप मनापासून शुभेच्छा. चला खवय्यांनो, आजच्या भागामध्ये तुम्हाला देतो निरोप, पण फक्त आजच्याच भागापुरता. पुढच्या भागात आपल्याला आवर्जून भेटायचं आहे, कारण सध्या आहे वारी स्पेशल भाग आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमाचे. आपल्या या कार्यक्रमाची वारी अशीच अखंड चालू राहू देऊया आणि भेटूया पुढच्या भागात. पाहत राहा झी मराठीवरती आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, आपल्या घरची चव.